नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 गोष्टींविषयी बोलणार आहे, 3 प्रॉब्लेमविषयी बोलणार आहे. पहिला प्रॉब्लेम, बरेचसे शेतकऱ्यांचे मल्चिंग पेपर हे टाकले गेलेले नाही आहे. त्यानंतर आता मल्चिंग पेपर टाकू की नको असे बरेचसे शेतकऱ्यांचे प्रश्न असतात. टाकल्यानंतर काय फायदा होतो, न टाकल्यानंतर काय नुकसान होऊ शकतं ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. दुसरी महत्त्वाची बाब, जे डंपिंग आता होतंय शेतकऱ्यांचं, म्हणजे मर रोग जो म्हणतो तो जो सर्वात जास्त प्रमाणामध्ये येतोय, त्यावरती काय केलं पाहिजे हे पण तुम्हाला सांगणार आहे. आणि आज आपण एका शेतकऱ्यासोबत आहे जे मिशन समृद्धी अंतर्गत त्यांनी काही ट्रीटमेंट केलेली आहे, ज्यांनी काही मार्गदर्शन आपल्याकडनं घेतलं होतं, त्यांचा कशा पद्धतीने फायदा झाला हे पण दाखवणार आहे. तर आपण शेतकऱ्यांचा परिचय घेऊया. नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा एकदा पूर्ण. अंकुश भाऊराव तुमचं गाव, तालुका, जिल्हा? मुक्काम पोस्ट मावरा तालुका जाफरा जिल्हा झाला. मला एक सांगा, तुमचा आणि आमचा संपर्क कसा झाला? तेव्हा माध्यम सही समग्र झाला की आमच्या जावयानं कॉन्ट्रॅक्ट केला. अच्छा तेव्हा संदीप गायके सरच्या मुंशीने कॉन्ट्रॅक्ट करा. अच्छा, कॉन्टॅक्ट करा, मार्गदर्शन मार्गदर्शन करा, त्यांचे मग घ्या. कोणी मिरची लागवड करा. हा, मग त्यांचं मी मार्गदर्शन केलं. अच्छा, मग आपण भेटलो, मी हा. तुम्हाला मार्गदर्शन केलं मिरचीविषयीचं. हा, त्यावेळेस तुम्ही मिरची लागवड केली होती का करायची बाकी होती? नाही केली आणि लावून मला मिरचीवरून 15 झालते. 15 दिवस झाले होते. निवड काढी होती. अच्छा, म्हणजे 15 दिवस फक्त काडी दिसत काढी होती. दिसायची. लागवड बाकी तिला- कधीची आहे? ते 11 मेची. 11 मेची लागवड आहे. हा, म्हणजे 11 मेला भर उन्हाळा होता उन्हाळा. आणि यावर्षी पाऊसही लेट झालेला लेट आहे. झालेला तर एवढ्या टेम्परेचर मध्ये तुम्ही मिरची लागवड केली, हा, तर त्याचा साईड इफेक्ट असा झाला की 15 ते 20 दिवस काहीच नाही आलं. काढी. काहीच मग खर्च करा, फवारणी हा. करा, काही करा, काही फरक दिसत नव्हता. त्याच्यानंतर जे काही मार्गदर्शन तुम्हाला झालं, आजची जवळपास 30 तारीख आहे. हा, 30 तारीख म्हणजे जवळपास तुमच्या प्लॉटला 50 दिवस पूर्ण हो राहिले जवळपास. पूर्ण झाले, पण ती 15 दिवस माझ्या शिवाय गेले. म्हणजे 15 ते 20 दिवस असे गेले, तर ह्याची डेव्हलपमेंट ही 30 दिवसाची 30 डेव्हलपमेंट. तर काय फरक वाटतोय तुम्हाला आता मग सध्या? तुम्ही आमची माती परीक्षण केली, हा, पाणी परीक्षण केलं, हो. आणि त्याचे रिझल्ट आम्हाला मिळायला लागले. बरं, त्याच्यानंतर जे काही खतावशेत दिले त्याचे अनुभव आता चांगले आहेत. हा, चांगले अनुभव. बरं, खर्च कमी का जास्त? कमी खर्चामध्ये. कमी खर्चामध्ये जास्त. आता माझ्या जवळ शेतकऱ्याने 6,000 खर्च केला, माझी 620 फवारणी म्हणजे त्यानं 6,000 रुपयाचा एक फवारणी आणि फवारणीचा खर्च खर्च केला आणि तुम्ही 600 600 फवारणी केली. म्हणजे त्यांच्यापेक्षा रिझल्ट माझा म्हणजे चांगला त्याचाही होता. खर्च तुम्हाला, म्हणजे खर्चही कमी आला आणि 6,000 कुठं म्हणजे 10 पट खर्च जास्त आहे. 10 पट. तरी पण त्याच्यापेक्षा रिझल्ट हे चांगला भारी वाटतात. पण समाधानी आहात तुम्ही? समाधान आहे. बरं, यावर्षी म्हणजे जे काही तुम्हाला मार्गदर्शन झालं त्याच्यामध्ये पण समाधानी आहात? हो, खर्चामध्ये पण समाधानी आहात आणि प्लॉटमध्ये पण समाधानी हा, आहात? चांगले. बरं सर, ही जर ट्रीटमेंट आपण मशागतीपासून केली असती, तर म्हणजे माझा म्हणजे तुम्ही जर मध्यंतरी आले हा. लागवड झाल्याच्या नंतर, हा, मी लोकांना जेव्हा नांगरणी करायची, हा. कल्टिवेटर का त्यापासून गायडन्स करतो, हा, तर त्यातून जर आपला प्लॉट असता तर आता चांगला असता का? खूप चांगला असता. याच्यापेक्षाही चांगला हा, असता. पण ते मला माहित नव्हतं ना. आता जे झालं ते जर झालं, पण जेवढं केलं त्याच्यानंतर समाधानी आहे हा, ना? समाधान आहे ना. बघा शेतकरी बांधवांनो, हे शेतकरी मध्यंतरी आले होते, दुसऱ्यांनी यांना माझा कॉन्टॅक्ट दिला, यांच्याशी संपर्क झाला, त्याच्यानंतर यांची ट्रीटमेंट मी केली. आता यांचा प्लॉट आपण या ठिकाणी पाहू शकता. आता दुसरी महत्त्वाची बाब, काय झालेलं होतं की इथून बघा, इकडे तुम्ही पाहू शकता की इकडे यांनी मल्चिंग केलेली आहे, यांची वाढ तुम्ही बघू शकता, फुटवे गिटवे तुम्ही सगळे या ठिकाणी बघू शकता. आणि हा 1 तास बघा यांनी इथं विदाऊट मल्चिंग हे तुम्हाला दिसेल, पण या ठिकाणी खराब पण झालेलं दिसेल. बघा हे आता या ठिकाणी काय झालं शेतकरी बांधवांनो, हे बघा, आतापर्यंत जर आपण हे उपटलं एखादं झाड, मल्चिंग पेपर न टाकल्यामुळे या ठिकाणी जो कॉम्प्रेसपणा आला, तो मुळ्यांचा संपर्क डायरेक्ट निसर्गाशी आला आणि या ठिकाणी या मुळ्यांची ग्रोथच तुम्हाला या ठिकाणी झालेली दिसत नाही आहे. दुसरं म्हणजे ही मुळ्यांची कॉइलिंग बघा, हे बघा, ह्या मुळ्या अशा सरळ जायला पाहिजे होत्या, यांची सुद्धा कॉइलिंग होऊन गेलेली. हे जे वरती अशा पद्धतीने खराब झालेलं आहे. बरं, एकच नाही, पूर्णच्या पूर्ण. म्हणून या गोष्टीचा सर्वात मोठा बेनिफिट आहे की जर मल्चिंग पेपर तुम्ही टाकता तर हे बघा, इकडे बेड पण तुमचे सुखरूप असतात, तुमच्या मुळ्या पण सेफ असतात. या ठिकाणी कोरडावा पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आणि हा जो जारवा आहे, हा जारवा बघा, आता याही झाडाचा जारवा इथं बाहेर येतोय, म्हणून हे पण झाड तुम्हाला आखडताना या ठिकाणी दिसतंय. म्हणजे याला एकतर मुळेच नाही म्हणून हे खराब झालं, याच्या मुळ्या वाढल्या, मल्चिंग पेपरपर्यंत आल्या, खाली आता ह्या खाली उतरायला लागले, हे बघा या मुळ्या, आणि हे पण झाड खराब व्हायला लागलं. अजून या झाडाच्यामुळे हे झाड का बरं खराब झालं नाही, कारण ह्या झाडाच्या मुळ्या ज्या आहेत त्या अजून खोल आहेत आतमध्ये, त्या अजून बाहेर आले नाही. हे बघा इथं लागलेल्या आहेत ह्यामुळे, आता याचा जारवा इथं आलेला आहे आणि ही जी मुळी आहे याची अजून इथं बाहेर आलेली नाही आहे. ह्या मल्चिंग पेपरच्या खाली अशी सेफ असल्या कारणाने पाण्याचा पण जास्त इफेक्ट त्याच्यावरती झालेला नाही आहे, त्याच्यामुळे हे झाड अजून खराब झालेलं नाही. आणि हेच झाडाच्या शेजारी असलेलं, आणि याला जर तुम्ही व्हायरस म्हणत असाल, मग हे जर झाड खराब झालं तर याच्या शेजारचं लगेच खराब व्हायला पाहिजे होतं. हे पण खराब झालं नाही, हे खराब झालं, हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, सर्व तिथून चांगलं आहे, हे पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि याला लागूनच त्याच्या शेजारचं जिथं मल्चिंग पेपर नाही त्या ठिकाणी हे झाड खराब होण्याचं तुम्ही ह्या गोष्टी पाहू शकता. म्हणून मल्चिंग पेपर किती गरजेचं आहे. आता दुसरी महत्त्वाची बाब, मल्चिंग पेपर पाणी पडल्यावर टाकावा का?
तर ज्या शेतकऱ्यांकडे मल्चिंग पेपर टाकायचं आहे आणि पाणी पडलं अशा शेतकऱ्यांनी मल्चिंग पेपर टाकू नये. कारण एकदा का पाणी पडल्यानंतर हे जे बेड हे जर कॉम्प्रेस झाले दबले तर त्याचा फायदा निश्चितपणे होत नाही. पर दुसरी सर्वात महत्त्वाची बाब मी तुम्हाला सांगतो, आता जे डम्पिंगचा प्रकार सुरू झालेला आहे. डम्पिंगचा प्रकार म्हणजे डायरेक्ट झाडं हे खोडापासून खालूनच वाळून चालले, सुकून चालले, माल यायला लागला तरी सुकून चालले आहेत. अशा कंडिशनमध्ये एक सगळ्यात मेजर प्रॉब्लेम जो येतोय, जर तुम्ही मल्चिंग पेपर जर टाकलेला नसेल, सर इकडे करा खाली, मल्चिंग पेपर जर टाकलेला नसेल तर ही जी बुरशी इथे तयार होणारी आहे हळूहळू तुमच्या खोडापर्यंत इथं वरती येणार आहे आणि ती हळूहळू वरती चढणार आहे. याच्यामुळे हा जो डम्पिंगचा प्रकार आहे तो इथं डायरेक्ट तुम्हाला मुळीवरती डायरेक्ट बुरशी आलेली दिसते आणि तो झाड तुम्हाला सुकलेलं दिसतं. पण याच्या खाली जी काही बुरशी तयार होते ही या झाडापर्यंत येतच नाही. म्हणून या ठिकाणी डम्पिंगसाठी मल्चिंग पेपरसुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता जर डम्पिंग आले असेल तुमच्या प्लॉटवरती, डम्पिंग आल्यानंतर ती बुरशीनच येते. आता बुरशीसाठी नाशक आपण भरपूर आतापर्यंत सोडलेलेच नाही का दादा? आपण आतापर्यंत किती बुरशीनाशक सोडले असतील? दोनदा सोडलेले. बरं, प्रत्येक फवारणीत प्रत्येक ड्रिचिंगमध्ये एखादं बुरशीनाशक असतं की नाही? ते जैविक असो किंवा रासायनिक असो. बघा, प्रत्येक फवारणीत शेतकरी बुरशीनाशक हा घेत असतो. 1-2 ड्रिचिंगार बुरशीनाशकाची ड्रिचिंग करत असतो. मग ही बुरशी आता खोडापर्यंत आली कशी? जेव्हा ती दिसत नव्हती तेव्हापासून आपण बुरशीनाशकाचा वापर करतोय, फवारणीमध्ये पण करतोय, जमिनीमध्ये पण करतोय. आणि अशामध्ये जर ती बुरशी तुमची कंट्रोल झाली नाही, आता खोडावर आल्यानंतर तरी कंट्रोल होईल का? म्हणून मार्केटमध्ये डम्पिंगसाठी कोणतंही औषध नसतं. आणि डम्पिंगसाठी औषध नाही म्हणून तिथं आतोनात खर्च जरी केला तर तुमचा फक्त खर्च होतो, पाहिजे तसे रिझल्ट तुम्हाला मिळत नाही आहे. म्हणून जर तुम्हाला अपेक्षित रिझल्ट पाहिजे असेल डम्पिंगचे, तर त्या ठिकाणी तुम्हाला बुरशीनाशकं सोडून फायदा नाही आहे. त्या ठिकाणी तुम्हाला काही ॲडव्हान्स सोडावं लागेल. असा एक प्रोडक्ट ज्याच्यामध्ये आता मी तुम्हाला रिकमेंड करतो की डमस्टार, आणि ज्या स्टेजला तुमची मिरची असेल त्या स्टेजचं खत. म्हणजे बघा, आता हे जे इकडे करा सर, इकडे बघा, याला फुलकळी यायला लागलेली आहे. तर या ठिकाणी याला फुलकळीसाठी खत पाहिजे, त्याच्यासाठी 13-40-13. जर तुम्हाला ब्रँचिंग पाहिजे असेल तर 12-61. म्हणजे ज्या स्टेजला तुमची मिरची असेल ते खत त्या डमस्टारसोबत जर तुम्ही दिलं तर तुम्हाला डेफिनेटली खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट हे मिळतील. कशासाठी? स्पेशली तुमच्या मिरचीसाठी, डम्पिंगसाठी. आणि जर याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही कोणतेही बुरशीनाशक सोडले तर फक्त ते बुरशीनाशक बुरशीला कोंबत नेतात, समूळ नष्ट करत नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या मनासारखे रिझल्ट हे भेटत नाहीत. आणि हे जे प्रोडक्ट आहे डमस्टार, जे मी तुम्हाला सांगतोय, हे जैविक आणि प्लांट एक्स्ट्रॅक्ट बेस्ड असलेलं प्रोडक्ट आहे, जेणेकरून तुम्हाला ते एक्सलंट रिझल्ट हे मिळत असतात. ज्या शेतकऱ्यांना विल्टिंगचा प्रॉब्लेम आहे, डम्पिंगचा प्रॉब्लेम आहे, त्या शेतकऱ्यांनी मी आजपर्यंत सुचवलं, त्यांचे रिझल्ट खूप छान आहेत. आणि जे शेतकरी माझ्याकडनं ट्रीटमेंट घेत आहे पहिल्यापासून, जे त्यांच्या प्लॉटला डम्पिंग हा प्रकार अजूनपर्यंत सुद्धा नाही आहे. सर, एखादा झाड तरी आपल्याला मिळेल तुम्हाला दिसला का? नाही बिलकुल जळालेलं दिसलं नाही ना? किंवा उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण भर उन्हाळ्यामध्ये मिरची लावली होती तेव्हा सुद्धा आपल्याला जास्त झाडं जळाले आहेत का? नाही ते पण झालेलं. म्हणून शेतकरी बांधवांना योग्य नियोजन, योग्य ट्रीटमेंटच तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकते, तुमचा खर्च कमी करू शकते. कसे वाटले हे रिझल्ट आणि तुम्हाला जो दिलेला सल्ला होता तो कसा होता मला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.